22 जानेवारीपासून उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतील। 22 आणि 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन असेल आणि ठाकरे काळाराम मंदिरामध्ये सुद्धा आरती करणार आहेत। गोदा आरती सुद्धा रामकुंडावर ठाकरे करतील। त्यामुळे निश्चित नाशिकच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। प्रतिनिधी किरण ताजणेंकडून अपडेट्स घेऊया। किरण, कशा पद्धतीचा हा दौरा असेल नेमका आणि काय नेमकं प्रयोजन असणार आहे ठाकरेंच्या या संपूर्ण दौऱ्यासाठीचं? रद्दी, आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहे आणि त्याचीच लगबग सगळ्याच पक्षांकडनं केली जाते। या विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेकडनं यासाठी जे लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे त्यासाठी नाशिकची निवड करण्यात आलेली आहे। आणि एकूणच जर बघितलं तर राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये होतंय, हॉटेल डेमोक्रेसी या ठिकाणी। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे। सर्वंकष अशा स्वरूपाचा हा दौरा असणार आहे, ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते। ते नाशिकच्या काळाराम मंदिर आणि गोदा आरतीची पूजन देखील गोदेचं त्यांनी केलं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी दौरा जाहीर केलेला असताना त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे आणि एक प्रकारे राजकीय कुरघोडी म्हणता येईल। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी देखील एक प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला उद्धव ठाकरे भेट देणार आहे। सगळेच नेते त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होतील आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये येतील आणि त्यानंतर गोदेचं पूजन आणि आरती देखील करणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी राज्यव्यापी अधिवेशनाला ते उपस्थित असतील। खुली सभा त्या ठिकाणी होणार आहे आणि 94च्या काळामध्ये जो इतिहास घडला होता त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी दार उघड नाशिक दौऱ्याचे जे काही अपडेट्स असतील ते सुद्धा वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।